नमस्कार. आपण आलो आहेत लोणे भोणे, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी श्री प्रताप भाऊ पाटील यांच्या शेतात. प्रताप भाऊ, तुमचा एकदा परिचय करून द्या बरं. माझं नाव प्रताप निंबा पाटील, राहणार लोणे, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. आणि माझी भोणे शिवारात शेती आहे. शेतीमध्ये पपई लावलेली आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनानुसार पपईला सगळं हे करतोय, ट्रीटमेंट करतोय. अच्छा सर, ह्या पपईला तुम्ही आतापर्यंत काय काय डोस दिले होते? सुरुवातीला पपई 1.5 महिन्याची झाल्यानंतर 9-24-24च्या 2 बॅगा दिल्या आहेत. त्यात सल्फर 6 किलो सोडलं होतं. त्यानंतर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भट्टी म्हणजे 10-26-26च्या 2 बॅगा शेणखतामध्ये मिक्स करून एक 5-6 दिवस राहू दिलं आणि त्यानंतर ते 2-2 मूठ असं प्रत्येक झाडाजवळ दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जिवंत जीवामृत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तो फॉर्म्युला बनवला आणि 1 ड्रम म्हणजे 200 लिटर पाणी, माझी 1800 काडी पपई लावलेली आहे. 1800 काडीला 200 लिटर पाणी सोडलेलं आहे जिवंत जीवामृतचं. म्हणजे आतापर्यंत सुरुवातीला 9-24-24 2 बॅगा आणि भट्टी खत एकदा दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जिवंत जीवामृतचा वापर केला आहे. बरं सर, जिवंत जीवामृत वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? जिवंत जीवामृत आल्यानंतर म्हणजे परिसरात जे माझ्यासोबत जी पपई लागवड ज्यांनी केलेली आहे त्यांचे फवारणी आणि माझ्या फवारण्या त्यांच्यापेक्षा 50% पण कमी आहेत. आणि माझ्या इथे झाड बघितल्यानंतर फवारणीची गरजच नाही असं सांगताय. सगळी पानांची साईज, त्यांचा विगर, फळांची साईज, कलर, जिवंत जीवामृत सोडल्यानंतर मला सगळ्यात मोठा फरक दिसला की पांढरी मुळी पूर्ण पसरत चालली माझ्या इथे. तुम्हाला म्हणजे आपण उघड्या डोळ्यांनी पांढरी मुळी पाहू शकतो. आणि झाडाचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे जे व्हायरसची जी झाडं होती ती सुद्धा त्यांचा शेंडा चालू झालेला. तुम्हाला इथे झाडं बघायला मिळतील इथे की जी व्हायरसची झाडं होती त्यांचा पण शेंडा चालू झालेला आहे मला. आणि फळांची साईज एकदम 8-10 दिवसामध्ये फळांच्या साईज मध्ये फरक दिसला. फळांची साईज पण बघू शकतात तुम्ही. फळाला शायनिंग पण आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या म्हणण्यानुसार जिवंत जीवामृत वापरल्यामुळे पांढरी मुळी चालू झाली. ओके, झाडावर तुमचा फवारणीचा खर्च वाचला. आणि त्याच्यानंतर काही जे अडकलेली झाडं होती व्हायरसचे शेंडा पण चालू झाला. ती झाडं दाखवून देतो. बरं सर, बरेच शेतकरी प्रश्न विचारतात की जिवंत जीवामृतचे रिझल्ट आहेत का नाही, तर तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय सांगणार? आता मला म्हणजे तुमच्याकडून कळलं होतं की 1000 झाडांसाठी 200 लिटर बनवून टाका म्हणून. तर मी 1800 झाडांना पूर्ण प्लॉटला माझा तो 200 लिटरचा बॅरेल सोडलेला आहे. त्याच्यात मला असं वाटलं होतं रिझल्ट 19-20 मिळेल. म्हणजे जी सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे तो माझ्या मनात पण होता की याचा रिझल्ट कितपत मिळतोय. पण मला रिझल्ट आता दिसतोय. त्याच्यामुळे माझं सीताफळ आहे, सीताफळासाठी प्रिपरेशन चालू आहे, उसाला प्रिपरेशन चालू आहे, मिरचीला त्याला पण 1-1 ड्रम सोडणं चालू आहे. म्हणजे थोडक्यात जिवंत जीवामृत शेतकऱ्याने प्रत्येक पिकाला वापरलं पाहिजे का नाही? हो, 100% वापरलं पाहिजे. तुमचा इतर खर्च मुख्य म्हणजे केमिकल फवारणीचा खर्च वाचतोय असं मला पपई प्लॉटवरून तरी दिसतंय. त्यामुळे जिवंत जीवामृत वापरलं तर तुमचा अपटेक वाढतोय. मग तुम्ही म्हणताय म्हणजे आपण त्यात काय काय वापरतोय? शेणखत वापरतोय. माझं घरचं शेणखत आहे, माझा गाईचा गोठा आहे, त्यामुळे गाईचं दूध माझं घरचं आहे. माझ्याकडे गावरान कोंबड्या आहेत, अंडे माझे घरचे आहेत. मला डेस्ट्रोज पावडर आणि गुळ हे 2च आयटम विकत आणायचे. त्यामुळे सगळ्यात कमी खर्चामध्ये जर बनत असेल तर का वापरू नये असं. म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्या शेतीतील पांढरी मुळी ऍक्टिव्ह करायची असेल, आपल्याला औषधाचा खर्च कमी करायचा असेल, झाडावर येणाऱ्या रोग आणि किडीचं प्रमाण कमी करायचं असेल तर जिवंत जीवामृत आपण सर्वांनी वापरलं पाहिजे. ओके, थँक्यू. आणखी काही सांगणार? नाही, जिवंत जीवामृत तर सगळ्यांनी वापरलं पाहिजे हेच मी सांगेल. कारण की त्याचे 100% रिझल्ट आहेत. तुम्ही पाहता आता पांढरी मुळी किती करून गेलेली आपण दाखवून देऊ. फळांची शायनिंग दाखवून देऊ. दाखवा इकडे. ही म्हणजे झाडापासून साधारण 9 फुटापर्यंत पांढरी मुळी आहे. 9 फुटापर्यंत पांढरी मुळी 9 फुटापर्यंत. म्हणजे थोडक्यात पांढरी मुळी चालू राहिली तर तुमचं झाड ट्रेस मध्ये राहत नाही, झाडाचा अपटेक चांगला होतो. हे व्हायरसचं झाड आहे बघा, याचा गोंडा बघा. हे व्हायरसचं झाड होतं, सुरुवातीला खराब झालेलं झाड होतं, याचा गोंडा चालू झाला. त्याची फळं बघा कशी. फळं बघू शकतात तुम्ही. हे बघा, सुरुवातीचं पानावर लक्षणं होते. जेवढे येत होते तेवढे सांगत होते की हे व्हायरस झालं, याला हे म्हणजे अटॅक झाला, हे झाड सुधारणार नाही. याचा गोंडा बघा केवढा जबरदस्त. याची वरची पानं बघा केवढी जबरदस्त. वरची पानं सुधारलेली आहेत.
म्हणजे थोडक्यात ऑर्गॅनिक मध्ये फार ताकद आहे, म्हणून आपण जास्तीत जास्त जैविक निविष्ठेचा जैविक निविष्ठा म्हणजे थोडक्यात सांगायचं जिवंत जीवामृतचा शेतात आपण वापर केला तर आपल्या जे पण पीक लावणार आहे त्या पिकाची गुणवत्ता वाढणार आहे आणि आपला सगळ्यात महत्वाचा खर्च कमी होणार आहे. ओके, धन्यवाद सर.